पाहुयात पुढची बातमी। अर्थातच नीट परीक्षेसंदर्भातच ही महत्त्वाची अपडेट आहे। नीट परीक्षेत उडालेल्या संपूर्ण घोळानंतर आता एटीएसने देशभरात कारवाईला सुरुवात केली आहे। या प्रकरणी 2 संशयितांना लातूरमधून ताब्यात घेतल्याची माहिती सध्या सूत्रांकडून दिली जाते। नीट परीक्षा घोटाळ्याचं कनेक्शन आता लातूर पर्यंत पोहोचलंय। गुजरात, पंजाब, हरियाणा, झारखंड, बिहार या राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात देखील एटीएसने तपास सुरू केलाय। नीट पेपर लीक प्रकरणी उत्तर प्रदेशातील स्पेशल टास्क फोर्सनं रवी अत्रीला अटक केली आहे। रवी अत्रीनं या आधी सुद्धा अनेक कारनामे केल्याचं समोर आलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। सुनील, आपण पाहतोय नीट परीक्षेतील संपूर्ण घोटाळा आणि याच घोटाळ्याचं लातूर कनेक्शन देखील पाहायला मिळतंय। नक्कीच वर्षा, ही एनटीएनं काल जी सुबोध भावे यांची जी तातडीने जी हकालपट्टी केली त्याच्यानंतर एटीएसनं तपास सुरू केला होता। तर तपासामध्ये गुजरात असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा झारखंड असेल या सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी जी कारवाई आहे ती कारवाई केली। त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा रात्री उशिरा 2 संशयितांना एटीएसनं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या संदर्भात चौकशी सुरू आहे। एकूण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुजरात, पंजाब, हरियाणा या झारखंड यांच्या नंतर सुद्धा आता महाराष्ट्रातल्या लातूरमध्ये सुद्धा या नीट परीक्षेच्या घोटाळ्याचं कनेक्शन आहे अशी सध्याची माहिती आहे। अगदी सुनील, खूप खूप धन्यवाद। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संपूर्ण संदर्भात तुमच्याकडून प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू।